यासोबतच मराठवाडा मित्रमंडळाच्या सहकार्याने आज आपण शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये 4 तालुक्यांमधून आपण मुलं घेतली होती। पलूस, पाळवा, खानापूर आणि कडेगाव या तालुक्यांमधून 14 शाळांमध्ये अगदी 810 मुलांची आपण नावं घेतली होती आणि त्यांना आज आपण शैक्षणिक साहित्याचं वाटप करत होतो। त्याचं स्वरूप एक स्कूल बॅग, वह्या आणि कंपास बॉक्स असं होतं। आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचं आपण काहीतरी देणं लागतं आणि त्याच म्हणजे विचाराने आम्ही हे काम करतोय। आणि श्री रमेश टेक्सटाईल फक्त कपडे विकता एवढंच नाही तर आम्ही ग्राहकांचा विश्वासही संपादन करतोय आणि त्यासोबतच आपला जो प्रॉफिट आहे त्यातील काही हिस्सा आपल्या समाजातील मुलाच्या शिक्षणासाठीही आम्ही वापरतोय। थँक्यू। नमस्कार। आज रमेश चॅरिटेबल ट्रस्टचा हा खूप योग्य आणि खूप मोठा छान उपक्रम आज आपल्याला पाहायला मिळाला। अगदी छोट्या प्रमाणात सुरू करून आता हा उपक्रम साहित्य वाटपाचा, शालेय साहित्य वाटपाचा अगदी मोठ्या स्तरापर्यंत म्हणजे 4 तालुक्यांपर्यंत पोहोचला आहे आणि याला आमच्या मराठवाडा मित्रमंडळाचं सहकार्य देण्याची पण संधी लावली, त्याबद्दल सगळ्यांचे आभार। तळागाळातल्याच नाही तर समाजातल्या प्रत्येक व्यक्तीचा विकास हा व्हायला हवा आणि कदाचित याच उद्देशानं ह्या सामाजिक संस्था असो किंवा आमची शैक्षणिक संस्था मराठवाडा मित्रमंडळ असो ह्या नेहमीच असतील आणि नेहमीच लोकांना मार्गदर्शन करतील। नमस्कार। रमेश चॅरिटेबल ट्रस्टला मी मनापासून धन्यवाद देते। मराठवाडा मित्रमंडळ आणि रमेश चॅरिटेबल ट्रस्टने हा जो उपक्रम आज राबवला आहे असाच उपक्रम अजून समाजातील मान्यवर दानशूर व्यक्तींनी एकत्र यावं आणि उपक्रम राबवावा आणि सगळ्या कुठलाही विद्यार्थी हा आर्थिक विवंचनेपासून वंचित राहू नये आणि शिक्षणापासून वंचित राहू नये ही माझी अपेक्षा आहे। धन्यवाद।